झोपलेल्या सालीवर रात्री चढलो भाग 2। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे। मी तुमचं धन्यवाद करते की तुम्ही माझ्या मराठी स्टोरी चॅनेलला खूप प्रेम दिले। सध्या आपल्या चॅनेलवर 455 सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचायचं आहे। मच्या प्रेमाने आणि समर्थनानेच आपल्या स्टोरी चॅनेलला यश मिळू शकतं। तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राइब केले तर आपल्या स्टोरीजला आणखी लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि आपल्याला नवी कथा आणि विचारशक्ती मिळवता येईल। ती माझ्या हातातून रिमोट घेण्याचा प्रयत्न करत होती। काही वेळाने मी तिला रिमोट दिला, पण रिमोट हातातून सोडताच मी मागून तिचे दोन्ही बॉल मस्तीमध्ये दाबू लागलो। असे दाखवत होतो जसे मी तिच्या हातातून रिमोट घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझे लक्ष तिचे दोन्ही बॉल दाबण्यावर होते। मी मस्ती करत तिचे दोन्ही बॉल जोरात दाबले आणि पिळू लागलो। मागून तिच्या डिकीवर माझा बाबूराव घासून आनंद घेत होतो। अपेक्षांच्या गोऱ्या आणि कोमल शरीराचा सहवास मला वेड लावत होता। तिच्या मानेजवळ एक वेगळाच सुगंध येत होता। मी तिच्या मानेवर किस करायला जातच होतो की तेवढ्यात आतून बायकोचा आवाज आला आणि ती आमचा आवाज ऐकून बाहेर येत होती। अपेक्षांनी बहिणीचा आवाज ऐकताच स्वतःला माझ्याकडून सोडवले आणि माझ्यापासून दूर झाली। मी मागे जाऊन बसलो आणि टीव्ही समोर अपेक्षा उभी होती। बायकोने विचारले, किती आवाज करत आहेत दोघे लहान पोरांसारखे? तर अपेक्षा म्हणाली, जिजू मला टीव्हीवर माझा प्रोग्राम पाहायला देत नाही आहे। बायको आम्हाला ओरडून परत स्वयंपाकघरात गेली आणि जाताना म्हणाले, जेवण झाले आहे, चला लवकर जेवून घ्या आणि झोपा। ती आत जाताच अपेक्षा आणि मी एकामेकांच्या नजरेत नजर टाकून पाहिले। तिच्या तोंडावर आनंद दिसत होता। आम्ही जेवून घेतले आणि झोपायची तयारी केली। आम्ही तिघे हॉलमध्येच झोपणार होतो। अपेक्षा उजवीकडे झोपली, बायको मध्ये आणि मी डावीकडे। जवळ 11.30 होऊन गेले। झोपायच्या आधी बायको म्हणाली, तिचे डोकं खूप दुखत आहे। तिने एक डोके दुखायची गोळी खाली। गोळी खाताना म्हणाली, या गोळीने खूप झोप येते। ती गोळी खाऊन झोपली। मी जाऊन लाईट बंद केली। लाईट बंद होताच माझा बाबूराव उठला। मला सारखी ओढ लागली अपेक्षाकडे जाण्याची। अपेक्षाला पण झोप लागत नव्हती। मला तिच्या हालचालींचा आवाज येत होता। काही वेळ निघून गेला आणि घडियाळात वेळ पाहिली तर 12.30 झाले होते। मी बायकोकडे पाहिले तर ती चादर तोंडावर घेऊन झोपली होती। हॉलमध्ये पूर्ण काळोख होता। मला आता राहवत नव्हते। मी हळूच उठलो आणि बाथरूममध्ये गेलो। परत आलो तर काळोखात मला समोर बायको झोपलेली दिसली आणि कोपऱ्यात अपेक्षा। मी हळूच अपेक्षाच्या पायाकडे गेलो। अपेक्षाने मॅक्सी घातली होती। मी तिच्या पायाला हात लावताच तिने सुस्कारणारा आवाज केला। मी हळूहळू तिच्या पायावर हात फिरवत वर जाऊ लागलो। बरोबर मॅक्सी पडवर करू लागलो। पायावर किस करत मी वर जाताना अपेक्षा रंगात येऊ लागली। तिची हलचल वाढू लागली। मी आता तिच्या मांडीवर होतो। तिच्या गोऱ्या मांड्यांना किस केले। मला तिच्या वाढणाऱ्या गरमीचा अनुभव होत होता। मी मांडीवर किस करत वर आलो आणि तिच्या चड्डीवर आपले तोंड घासू लागलो। तिची चिमणी खूप तापली होती। मी तोंड चिमणीवर टेकवताच अपेक्षाने आपले दोन्ही हात माझ्या डोक्यावर आणले आणि माझे डोकं दाबले। मी चड्डीवरूनच माझे तोंड तिच्या चिमणीवर घासत होतो। चड्डी ओली झाली होती। काही वेळ चड्डीवर तोंड घासले, मग मी वर जाऊ लागलो। तिची मॅक्सी वर करून तिच्या पोटावर किस केले। मॅक्सी अजून वर केली आणि तिचा ब्रा माझ्या समोर आला। मी ब्रावरून तिचे बॉल दाबू लागलो। अपेक्षांचे बॉल भले मोठे होतो। बॉल दोन्ही हाताने दाबायला सुरुवात करताच अंगात एक आनंदाची लहर निर्माण झाली। सालीचे बॉल दाबायला एक वेगळीच मजा येते हे तेव्हा जाणवले।
मी आता दोन्ही पाय सालीच्या अंगावर घेऊन तिच्यावर झोपलो आणि तिच्या होठांना आपले होठ चिकटवले आणि चुंबन घेऊ लागलो. आहा 25 वर्षाच्या मुलीचे होठ खूप नरम आणि रसदार असतात हे मला त्यावेळी जाणवले. होठांवर होठ लावून, जिभेवर जीभ घासत मी आनंद घेत होतो. मी तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस केले. मग मानेवर किस केले. मी तिची मॅक्सी पूर्ण वर केली आणि तिच्या गल्लीमध्ये जीभ घासू लागलो. मला आता तिचे मनुके चोखायचे होते. म्हणून मी तिच्या मागे हात टाकून तिच्या ब्राचा हुक काढला आणि ब्रा काढून बाजूला केला. तिने तो ब्रा तिच्या उशीच्या खाली टाकला. ब्रा काढताच नरम रसरशीत आंबे बाहेर आले. मी जराही वेळ न घालवता तिचे आंबे तोंडात घेतले. मनुके चोखू लागलो. आहा तिच्या आईचा भोस. काय बॉल होते अपेक्षांचे. मनच भरत नव्हते. जेवढा मी सालीचे बॉल दाबत होतो तेवढा जास्त बाबूराव कडक होत होता. दोन्ही मनुके मी चोखून घेतले. पूर्ण बॉल चाटून घेतला. मग खाली जाऊ लागलो. आता चडडी दोन्ही हाताने पकडली आणि खाली खेचली. आणि खाली काढून मी ती अपेक्षाकडे दिली. तिने चडडी पण उशीखाली टाकली. आता अपेक्षा मॅक्सी पूर्ण वर करून उघडी झाली. मी तिचे दोन्ही पाय फाकवले आणि चिमणी चाटू लागलो. आहाहाहा आईची गाहीच्या. चिमणी तोंडात जाताच असे वाटू लागले की गंगाजल पीत आहे. चिकट पाण्याने चिमणी पूर्ण भरली होती. मी आधी वरून चिमणी चाटून साफ केली. मग 2 बोटाने चिमणी फाकवून आत जीभ घातली. आहाहाहा किती सुंदर चव होती अपेक्षांच्या चिमणीची. चिमणीचा दाना चोखायला सुरुवात करताच अपेक्षा जणू नाचूच लागली. तुम्ही अजून सबस्क्राईब केले नाहीत का? तर लगेच सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे नवीन कथा आणि अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. पुढील